का बरं तुम्ही तुमच्यासाठी एक रॉंग पार्टनर चूज करणार प्रत्येक वेळेस आणि हार्ट ब्रेक करून घेणार? का बरं असं होतंय? त्याचं कारण काहीच नाही, सिंपल आहे. काय होतं माहित आहे का? जेव्हा कधी आपण कोणाच्या फिजिकली जवळ प्रेझेंट असतो ना, तर आपले हार्मोन्स सिक्रेट होतात. त्याने काय होते, आपलं आकर्षण व्यक्तींकडे वाढत जातो. मेलचं फिमेलकडे, फिमेलचं फिमेल मेलकडे आणि फिमेलचं फिमेल आणि मेलचं मेलकडे पण होऊ शकतं. कंप्लीटली नॉर्मल आहे ते. त्याच्यावर कोणाचंच काही कंट्रोल नसतं. हे नॅचरली होत असते. तर या गोष्टी चालूच असतात. तर जर असं होत आहे, तर का बरं होत आहे? कारण आपल्याला जसं तो व्यक्ती दिसत आहे बाहेरून, त्याच्यावरून आपल्याला ते अट्रॅक्शन होत आहे. आणि जेव्हा ते आपल्याला आकर्षण त्यांच्याकडे होत आहे, तर तेव्हा आपल्याला जेव्हा लक्षात येईल, की आपण त्यांचं बाहेरचं सौंदर्य पाहून आपल्याला चांगलं वाटत आहे. आणि जनरली असं होते, की जे लोकं बाहेरून सुंदर दिसतात, आपण त्यांच्यासोबत चांगले कॅरेक्टरिस्टिक्स किंवा चांगलं कॅरेक्टर जोडून देतो, की हे केअरिंग असणार, हे लव्हिंग असणार, हे आपल्याला काळजी करणार, आपल्यासोबत राहणार, आपल्यासोबत आयुष्यभर राहणार, असं तसं आपण जोडून घेतो. आणि फक्त पॉझिटिव्ह साइड्स पाहतो त्या व्यक्तीचे. बरं हे पॉझिटिव्ह साइड जे काही नसणार ॲक्चुअलमध्ये प्रेझेंटमध्ये ते सुद्धा आपण विचार करून घेतो, की हे पॉझिटिव्ह साइड आहेच म्हणून. पण ॲक्चुअलमध्ये असं होऊ शकते, की ती पॉझिटिव्ह साइड आहेच नाही आणि हा फक्त आपल्या डोक्यातच विचार आपण करून घेतलेला आहे. नंतर काय होते जसं-जसं वेळ जात राहते आणि आपण त्या व्यक्तीच्या जवळ जात राहतो, तर ॲक्चुअलमध्ये त्यांची ओरिजिनल कॅरेक्टरिस्टिक्स बाहेर येत राहतात. तेव्हा मग आपल्याला वाटते, "अरे यार, हा व्यक्ती तर बरोबर नाही आपल्यासाठी." असं तसं, असं तसं. आणि इतका वेळ निघून जातो या गोष्टीमध्ये, की आपण इतकं अटॅच्ड होऊन जातो त्या व्यक्तीसोबत, इतकं टच होऊन जातो आपण, की मग आपल्याला दुःख होऊ लागते, की यार हा व्यक्ती असं काहून करतोय, तसं का करतोय. मग आपण त्यालाच दोष देणं सुरू करतो ना, असं-तसं करतो ना, आपलं नातं खराब होऊन जाते. आपण स्वतःला हर्ट करतो, आपण दुसऱ्याला सुद्धा हर्ट करतो. याच्याने काय होतं, यामुळेच आपण रॉंग पार्टनर चूज करतो. कारण आपण बाहेरचं सौंदर्य पाहून त्यांना आवडतं. त्यांना आवडते ते आपल्याला आवडतं. पण जर आपण बाहेरचं सौंदर्य पाहिल्यावर आवडले ठीक आहे. पण एकदम खूप जास्त फास्ट कोणत्या रिलेशनमध्ये जाण्यापेक्षा थोडा वेळ घ्यावा. वेळ घेतल्यानंतर सोबत आपण थोडा वेळ घेऊन त्यांना जाणण्याचा खरंच प्रयत्न करावा. ॲक्चुअलमध्ये तो व्यक्ती काय हे जाणून घ्यावं. आणि हे विचार करण्यापेक्षा, की तो काय असणार हे विचार करण्यापेक्षा आपण हे जर जाणून घेतलं, की तो व्यक्ती ॲक्चुअलमध्ये कसा आहे. तर आपल्याला लक्षात येईल, की तो व्यक्तीसोबत आपल्याला राहायचं आहे की नाही, तो आपल्यासाठी करेक्ट आहे का नाही. तर या पद्धतीने आपण आपल्यासाठी एक राइट पार्टनर चूज करू शकतो. बेस्ट विशेस.